सत्र ऐकायला मिळेल. दत्तात्रय बंडा यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. वाघिवली वाडा सूरज आणि प्रतीक सुरदे, प्रत्येक षटकार आणि चौकाराला कुणाल पाटील सरपंच ग्रामपंचायत पागोटे, अमितजी बंडा यांचा आदरपूर्वक सन्मान. दशरथ बंडा त्यांनाही विनंती असेल, खरं तर दोघांचाही सामूहिक सन्मान या मंचावरती असेल. येस, 3 रजनीमध्ये 500हून अधिक सत्कार आम्ही या मंचावरती केलेत. आम्हाला क्रिकेट या वेळेला अगदी पंच पाहू शकाल. का हवं आहे पंचांना अजून? येस, चेंडू. तर निश्चितच आपण पाहू शकाल. मॅन ऑफ द मॅच हेमंत भगत, प्लीज वेलकम. तर हेमंत भगत, सुनीलजी तांडेल यांना विनंती असेल, प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक नेतृत्व आहे आणि सातत्यानं मला वाटतो आहे योग्य वेळी अचूक निर्णय हे शरदचंद्रजी पवार साहेबांचं वाक्य आणि त्याच उक्तीप्रमाणे सुनील तांडेल यांचा निर्णय कधी चुकला नाही. सातत्यानं घड्याळाच्या काट्यावरती आमचं काम असतो आहे. ते आदरणीय राष्ट्रवादीचे सन्माननीय सुनीलजी तांडेल. शांतता, संयम आणि करेक्ट कार्यक्रम हे ब्रीदवाक्य पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं. अमितजी बंडा, दशरथ बंडा यांचं कार्यक्रमातून प्रस्थान होतोय. थँक्यू तुमची उपस्थिती. हेमंत, खरं तर तुझ्याशी संवाद साधला असता, परंतु मॅच महत्त्वपूर्ण आणि अजूनही मला वाटतोय निश्चितच 5 मॅचेस शिल्लक आहेत. या मॅचच्या या सत्राकडे जाऊया. विवेकभाई पाटील यांच्या अगदी ओघवत्या वाणीतून ऐकूया हे पुढील पहिलं सत्र. धन्यवाद पंडित सर. निवेदन क्षेत्रातील एक उंच नाव की ज्यांना कित्येक पुरस्कार सन्मानित केलेला असे आमचे आदरणीय गुरुवर्य नितेश पंडित सर यांचा आपण आवाज ऐकलात. तर जाऊया मैदानाकडे. सामना चालू आहे वाघिलवाडा विपक्ष दिवाले या दोन संघामध्ये. तर गोलंदाज असेल पहिला गोलंदाज विक्की. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगला चेंडू जातोय, तिथं चेंडू अडवला जातोय आणि एक धाव घेतली जाते आहे. एका धावेने धावसंख्या हलुवारपणे पुढे सरकते. हा 3 षटकांचा सामना असेल. नक्कीच आजूबाजूला जे स्टॉल लागलेले आहेत, कुणाला भूक वगैरे लागली असेल तर नक्कीच स्टॉलमध्ये जाऊन आपण आनंद घ्यायचा आहे. तसं स्टेजच्या पाठीमागे ननू चायनीज हा सुद्धा चायनीजचा आपण अनुभव घेऊ शकतो. चायनीजचे बरेच आयटम आपल्याला खायला मिळतील. तर नक्कीच आपल्या स्टेजच्या पाठीमागेच रस्त्याला लगतच आहे ननू चायनीज. तर ननू चायनीजमध्ये जाऊन सुद्धा आपण चायनीजचा आनंद घेऊ शकता. सुरेख गोलंदाजी विकी याची. सुरेख क्लासिक फटका पाहतोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू टावतोय. सीमारेषेकडे चेंडू अडवला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच तिसरी धावचा कॉल असेल. पाहूया धावचीची संधी. काही गरज नसताना इथं आत्महत्या म्हणावी लागेल. एक मोठा मासा गळाला लागलाय. सूरज पाटील वाघिवलीवाडाचा हा रण मशीन मात्र बाद होतोय. काही गरज नसताना इथं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि मोठा मासा गळाला लागला. इथं मात्र सूरज पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे थँक्यू व्हेरी मच. डीजे बोला. नक्कीच माजी सरपंच अनिल भगत, वाघिलवाडा अनिल पाटील यांना विनंती असेल. माजी सरपंच आपणास विनंती आहे की आपण आमच्या मंचकावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. मुख्य आयोजक आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री सुजितभाई पाटील यांच्या माध्यमातून आपणास विनंती आहे
काही गरज नसताना अतिघाई संकटात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथं सूरज सारखा मोठा मासा गळायला लागलाय. विकी पुन्हा एकदा हवेत आहे, जेल आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक धावतायत आणि इथं मात्र सलामीची जोडी फुटलेली आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय इथं हा क्रिकेट आहे. पहा सलामीची जोडी प्रतीक सुरते आणि सूरज पाटील ही वाघीलवाडा संघाची रण मशीन ही दोघांची होती आणि रण मशीन मात्र लवकरात लवकर परतवण्याचं काम केलंय गोलंदाज विकी. या गोलंदाजांनी काय गोलंदाजी केली आहे. धारावे संघाचा हा दिवाळे संघाचा हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आणि दोन मोठे खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहत आहे. खूपच इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळते आपल्याला. सिक्रीजच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. काँग्रेस चषक 2025 रजनी क्रिकेटचा आजची शेवटची रात्र, ही रात्र वैर्याची. पाहूया विकी सुरेख फटका खेळलाय, खणखणीत असा पाहतोय आपण. डाबर लाल दंत मंजन षटकार. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आता मात्र आलेला जो फलंदाज आहे आपण पाहतोय दर्शन पाटील, या फलंदाजाने घेतलाय विकीच्या गोलंदाजीचा समाचार आणि या चेंडूवर ठोकलाय खणखणीत षटकार. पाहूया पुन्हा एकदा विकी गोलंदाजी ट्रॅकवर. वाह क्या बात आहे, नजाकत. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला मिड विकेटच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार. डीजे थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. या फटक्याचं नजाकत काय होती, क्लासिक फटका पाहायला मिळालाय. नक्कीच बॅक टू बॅक दोन षटकार पाहायला मिळालेत आपल्याला. दर्शन पाटील या फलंदाजाच्या बॅट मधून नवीन गोलंदाज कुणाल येतोय. दिवाळे संघाचा हा गोलंदाज दुसरं षटक घेऊन येते, कारण 3 षटकांचा सामना असेल पाहावं लागतोय आपल्याला. प्रथमतः आता स्टार्ट घेईल फलंदाज असेल भागेश सुरते, हा फलंदाज असेल वाघिलीवाडा संघाचा. पाहूया पहिल्यांदा स्टार्ट घेतोय, पंचाडकडून गाठ घेतोय. गोलंदाज असेल पाहूया कुणाल, दिवाळे संघाचा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फसलाय फटका हवेत, जेल आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतायत आणि जेल कॉलिंग करणं गरजेचं आहे. कॉलिंग करणं गरजेचं होतं या झेलला. पॉइंटचा खेळाडू धावत आला होता, मात्र यष्टीरक्षकाच्याने पॉइंटच्या खेळाडूची इथं टक्कर झाली थोडीशी आणि चेंडू निसटला पॉइंटच्या खेळाडूच्या हातातून. कॉलिंग करणं गरजेची होती. जर कॉलिंग केली असती तर नक्कीच हा सुद्धा फलंदाज बाद झाला असता. आणखी प्रेशर मध्ये वाघिवलीवाडा संघ आला असता, परंतु नशीब होतं बलकट मी म्हणेन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा परिवर्तन होताना पाहतोय आपण. दर्शन पाटील तर स्ट्राईकला असेल. दर्शन सुरेख चेंडू
लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख पैकी आणि एका धावर समाधान मानावा लागतोय. धावसंख्या धावफलकावर लागते ती 17. 2 बाद 17. षटक चालू आहे दुसरं. पाहूया गोलंदाज कुणाल. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. 2 चेंडू मध्ये 2 धाबा देते. नक्कीच चांगली गोलंदाजी बनावी लागेल. फटका फसलाय. हवेत जास्त बेल आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं. पाहूया आणि नक्की जेल टिपली गेलेली आहे. तिसरा हादरा तिसरा दणका बसतो इथं मात्र वाघिलवाडा संघाला. डीजे थँक्यू व्हेरी मच डीजे. आणि नक्कीच आपण पाहतोय तिसरा हादरा बसतोय इथं. फटका फसला गेला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. यश पाटील हा फलंदाज येतोय. नक्कीच दर्शन आणि यश ही जोडी मैदानात आहे. काय गोलंदाजी केली इथं कुणाल या गोलंदाजाने. 3 चेंडू हाताळले. 3 चेंडू मध्ये 2 धाबा देतोय. एक सफलता प्राप्त केली आहे. जकडून ठेवलंय मी म्हणेन वाघिलवाडा संघाच्या बलाढ्य संघाला. नक्कीच एक फाईट टार्गेट देणं गरजेचं आहे दिवाळे संघासमोर. नवी मुंबई या विभागातून आलेला हा संघ आज आपल्या उरणमध्ये काय जबरदस्त खेळ दाखवताना पाहतोय आपण. सुरेख गोलंदाजी आहे. जकडून ठेवलंय. काय असेल विकेट आहे की डॉट चेंडू आणि बाद होतोय फलंदाज पहा. सुरेख गोलंदाजी डीजे. हॅलो. 17 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. परंतु इथं विकेटची पडझड चालू आहे वाघिलवाडा संघाची. बलाढ्य संघ वाघिलवाडा संघ मात्र इथं सलामीची जोडी प्रतीक सुरते आणि सूरज पाटील ही पडल्यानंतर खालची फली एकाएकी ढासलत चाललेली आहे. खिंड लढवणार कोण. ज्याप्रमाणे बाजी प्रभू देशपांड्यांनी जी खिंड लढवली त्याचप्रमाणे ही खिंड लढवणार कोण. वाघिलवाडा संघाची खिंड लढवण्याची गरज आहे. संकटमोचन कोण होणार. कारण इथं टार्गेट सेट करायचं आहे समोरच्या दिवाळे संघासमोर. पाहूया हॅट्रिकची संधी असणार आहे. सुरेख चेंडू डॉट केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. कुणाल या गोलंदाजाच्या माध्यमातून 5 चेंडू टाकलेत. 2 सफलता प्राप्त केल्यात आणि 2 धावा दिल्यात. अमेझिंग स्पेल पाहावं लागतोय. शेवटचा चेंडू या षटकातला. बॅटची एज घेतली आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. पुन्हा एकदा इथं फटका बसलाय मात्र वाघिलवाडा संघाला पडझड झाली आहे. डीजे थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण पाहतोय काही जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला आपल्याला. कुणाल या गोलंदाजाचा नक्कीच आपण पाहतोय याचा स्पेल. दिवाळे संघाचा दुसरा गोलंदाज झाला.
2 धाबा दिल्यात, 2 फलंदाज बाद केलेत, 3 फलंदाज बाद केलेत. शेवटचं अंतिम स्लॉगवरीतलं षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, तो षटक घेऊन आलाय. नवीन गोलंदाज असेल देवेश, दिवाळे संघाचा गोलंदाज देवेश. पाहूया, बॉलिंग ट्रॅकवर येतोय तिसरं षटक घेऊन. पागोडे एंड कडून मारा असेल. समोर असलेला फलंदाज दर्शन पाटील 2 षटकारांच्या साह्याने खेळतोय. संकट मोचन असेल. सुरेख फटका, फाईन लेगला चेंडू टटावलाय, हा जातोय. बाबा रामदेव पतंजली षटकार, ब्रँडेड डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे हिमांशू, थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. चेंडू पाहिला की हा थोडासा शॉट आहे, फुल केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, कणकणीत असा षटकार टोकलाय. संकट मोचन ओढण्याचा प्रयत्न चालू आहे. दर्शन पाटील याचा वैयक्तिक 3 षटकाराच्या साह्याने 19 धावांवर खेळतोय. धावसंख्या तब्बल वधारली, 23 धावा, 5 फलंदाज बाद या षटकातले. अजूनही पुन्हा एकदा लॉर्ड अपील आहे. पायावर चेंडू आदळलाय. लॉर्ड अपील, LBW बाद डीजे. थँक्यू डीजे हिमांशू. काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळालाय. दिवाळ्या संघाच्या गोलंदाजांकडून पहिला चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवर खणखणी षटकार टोकल्यानंतर कमबॅक केलाय. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, यावर LBW घेतलाय. षटकारवीर दर्शन पाटील या खेळाडूला ज्यांनी 3 षटकार ठोकले होते तो मात्र बाद होतोय. LBW 19 धावांवर बाद होऊन परततोय. आलेला नवीन फलंदाज सत्यवान पाटील असेल ऑन स्ट्राईकला. अजूनही 4 चेंडू आहेत, 23 धावा झाल्यात. अजून 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक टाईट एक फाईट स्कोर होऊ शकतो. मात्र गोलंदाज चाणक्ष आहे देवेश. पाहूया, देवेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पागोडे एंड कडून असेल. समोर आलेला फलंदाज सत्यवान, सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्ह मारला, 1 धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथं पाहावं लागेल आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. 24 धावसंख्या धावफलकावर लागतायत. धावफलकावर फलंदाज बाद झालेत 6 फलंदाज बाद, 24 धावसंख्या. अजूनही 3 चेंडू बाकी. 2 मोठे फटके पाहायला मिळतील का? कुमार मडवी स्क्वेअर लेगला चेंडू टटावलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव घेतली जाते आणि 1 धावावर समाधान मानावा लागतोय. 25 धावा धाव फलकावर. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी. 25 धावा झाल्यात. 3 षटकाचा सामना असणार आहे. नक्कीच या 2 चेंडूवर 2 मोठे फटके साजले तर एक आव्हानात्मक स्कोर निर्माण होईल वाघीलवाडा संघाला. परंतु पाहावं लागेल, दिवाळे संघाचा गोलंदाज देवेश अतिशय चाणक्ष पहिला षटकार घेतल्यानंतर 3 चेंडूमध्ये 2 धावा देतोय. सुरेख फटका मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा आहे तो वाईटचा. अतिरिक्त धाव मिळाली आहे इथं. 26 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले, या इनिंग्स मधले. पाहावं लागेल, या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक टाईट आणि फाईट स्कोर होऊ शकतो. वाघीलवाडा संघाचा आव्हानात्मक स्कोर निर्माण होईल. परंतु पाहूया, देवेश पुन्हा एकदा राईट टर्म राऊंड द विकेटचा माडा.
आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा वाईट. धावसंख्येला आकार येतोय. 27 धावा धावफलकावर लागतायत. 6 फलंदाज बाद. पहा आतापर्यंत चांगले चेंडू टाकत होता, परंतु आता बॅक टू बॅक 2 वाईट. डावखुरा हाताचा हा फलंदाज, या फलंदाजाला बॉलिंग टाकताना मात्र थोडंसं मिसस्टँड होतोय. पुन्हा एकदा देवेश, फुल टॉच होईल काय संधीचं सोनं, आणि झेल मात्र टिपली गेलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. नवीन फलंदाज मैदानात जातोय, विनय गावंड. शेवटचा हा एक चेंडू. धावसंख्या 27, 7 फलंदाज बाद. वाघीलवाडा संघ पाहावं लागेल शेवटचा एक चेंडू इनिंग्स मधला. देवेश बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पागोडे एंड कडून राईट आर्म राऊंड द विकेट समारा असेल. नक्कीच चेंडू लागलाय कशाला, बॅटला लागलाय की समजेल. लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते. धाव संख्या झाली आहे 28 धावा धाव फलकावर लागतायत, आणि 18 चेंडूमध्ये 28 धावा लावल्यात. वाघीलवाडा संघाने आता 18 चेंडूमध्ये 29 धावांचं आव्हान ठेवलंय, ते मात्र इथं दिवाळे संघासमोर. धन्यवाद डीजे हुमांशू, थँक्यू व्हेरी मच. सावरकर संघाचा कर्णधाराला विनंती असेल की आमच्या पॅबेलिन बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. यानंतर आपल्या सोबत यातून जो संघ विजय होईल त्या संघासोबत आपल्याला खेळायचं आहे. सावरकर संघाला विनंती आहे, सुमित घरत आपण आपल्या कर्णधाराला इथं पाठवायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय हा काँग्रेस चषक 2025 रजनी क्रिकेट सामन्यातला आजचा शेवटची रात्र, ही रात्र बैरायची, आणि हा सामना रंगताना पाहतोय या हुतात्मा क्रीडा नगरीवर. दिवाले विपक्ष वाघीलवाडा या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. चेंडू द्या. गोलंदाजी करताना काय गोलंदाजी केली आहे दिवाले संघाने. बलाढ्य अशा वाघीलवाडा संघाला जखडून ठेवलं. 28 धावांवर आणि 29 धावांचं आव्हान ठेवलं दिवाळे संघासमोर. पाहावं लागेल हे आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल.
थँक्यू डीजे हिमांशू, थँक्यू. तर जाऊया, नाटकाचा एक अंक संपलाय, नाटकाचा दुसरा अंक पाहूया काय घडेल, काय सिच्युएशन असेल, या 3 षटकामध्ये काय नाट्य रूपांतर होईल हे पाहावं लागेल. कारण धावसंख्या 29 धाबांचं आव्हान आहे, परंतु गोलंदाजी जर चूक टप्प्यावर झाली तर मात्र हा आव्हान डोंगरासारखं वाटू लागतं. आणि नक्कीच आपण अशा बऱ्याच मॅचेस बघल्या असतील. हॅलो अनिलजी पाटील, आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. आपला आदरपूर्वक सन्मान या उरणमधील काँग्रेस ट्रॉफी 2025 दरम्यान पागोटेच्या हुतात्मा मैदानावरती केलं जातो आहे. मला आठवतो आहे 1 जून खरं तर स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचा अट्टहास धरला. नवी मुंबई महानगरपालिकेसमोर तमाम प्रकल्पग्रस्तांनी भूमिपुत्र एकवटला. या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने आमच्या गावातील माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय रामकृष्ण पाटील अर्थात रामकृष्ण बुधाजी पाटील भाऊसाहेबांच्या पवित्र शुभस्ते अनिलजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जातो आहे. कराडी समाजाच्या माध्यमानं दोघांचं योगदान तसंच राहिलं. पागोटेसाठी आणि वाघीलवाडासाठी त्या दोघांचा आदरपूर्वक सन्मान होतो आहे. ओ टू विवेकजी पाटील सर. काय जबरदस्त फटका खेळलाय, कुठला टेक तमाशा देख, पहिला चेंडू, 1 बाउन्स चौकार, ठोको डीजे. थँक्यू डीजे हिमांशू. काय जबरदस्त फटका, पहिला चेंडू डॉट केल्यानंतर हा चेंडू मारला, घुटना टेक तमाशा डेक या प्रकारचा हा फटका पाहिला. फाईन लेगला चेंडू गेला, खणखणीत 1 बाउन्स चौकार. 4 धावेने सुरुवात झाली आहे, कारण 18 चेंडूमध्ये काढायच्या आहेत 29 धावा. मात्र इथं पाहतोय आपण गोलंदाज सूरज पाटील या गोलंदाजावर घेतलाय खणखणीत चौकार. फलंदाज असेल नयन आणि विकी ही जोडी मैदानात आहे दिवाळे संघाची. पुन्हा एकदा सूरज पाटील नयनसाठी पुढे जाऊन डान्सिंगचा ड्राऊन केलेला शॉट, सुरेख चेंडू सर्कलमध्ये अडवलाय, तिथपर्यंत 1 धाव घेतली. 5 धाबा धाव फलकावर लागल्या जात आहेत. मात्र इथं दिवाळे संघाच्या पुन्हा एकदा सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकवर पागोटे एंड कडून 5 धावा लावल्या जात आहेत. तिथं दिवाळे संघ पुन्हा एकदा नक्कीच अक्रॉस होऊन फाईन लेगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता डावकर आताचा फलंदाज विकी, मात्र चेंडू डॉट होतोय. 5 धावा धाव फलकावर दिवाळे संघ. काँग्रेस चषक 2025 ची आजची शेवटची रजनी आणि शेवटच्या रजनीतले हे सामना आपण पाहतोय. सूरज पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत पाहायला मिळेल. पनवेल विभागातला एक संघ तर नवी मुंबई मधला एक संघ खेळताना दिसतोय. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने टटावलाय, थांबणार नाही, चेंडू जाणार सीमा पार, ठोको बाय डीजे. थँक्यू व्हेरी मच. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला, क्लासिक फटका. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, चेंडूवर तुटून पडला. डावखुराचा फलंदाज विकी आणि डीप पॉइंटच्या दिशेने जाणारा हा फटका चौकार पाहिला आपण. नक्कीच 9 धावा धावफलकार लागल्या जात आहेत. 29 धावांचा टार्गेट सेट केलाय. तर टार्गेटचा वाटचाल करताना दिवाळे संघ. सुरेख फटका जातोय सीमारेषेकडे, चेंडू टाळतोय, सुरेख क्षेत्ररक्षण होतोय, तिथपर्यंत 1 धाव, दुसरी धाव घेतली आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत.
11 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्या गेल्या दिवाळे संघाच्या. षटक संपलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11 लागतीये धावफलकावर. अजूनही 12 चेंडू, विजयासाठी अभ्यात 18 धावांची गरज. बारा चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल ती मात्र इथं दिवाळे संघाला. पाहावं लागेल कशा प्रकारे आव्हान पेललं जाईल. एखादा षटक कमी धाबांचा जर आला वगीलवाडा संघाकडून तर नक्कीच सामन्याला चुरस निर्माण होईल. पाहावं लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो, हा क्रिकेट म्हणजे अनितेशचा खेळ आहे, काही घडू शकतं. पाहावं लागेल. 12 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 18 धावांची गरज. नवीन गोलंदाज भागेश सुरते येतोय. वाघिलवाडा संघाचा बॉलिंग ट्रॅकवर असेल पागोडे एंड कडून. समोर असेल फलंदाज चौकारवीर नयन. सुरेख फटका मारलाय, पॉइंटच्या दिशेने टटावलाय, चेंडू जातोय सीमारेषेकडे, थांबणार नाही. खणखणीत चौकार, टोको दीजे. थँक्यू डीजे मांशू. काय जबरदस्त फटका खेळलाय, क्लासिक फटका. पॉइंटच्या दिशेने टटावलाय, डीप पॉइंटला चौकार गेलाय आणि 15 धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच भागेश सुरतेच्या गोलंदाजीचा सुरुवात होतानाच चौकाराने स्वागत केलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, फुल टॉस चेंडू. नक्कीच इथं मात्र पहा, अतिघाई संकटात नाही. थँक्यू डीजे मांशू. काही गरज नसताना अतिघाई संकटात नाही अशी अवस्था मात्र पाहायला मिळाली आहे. दिवाळे संघाचा खेळाडू नयन मात्र झोनच्या चौकाराच्या साह्याने खेळत होता, मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय 9 या धावसंख्येवर. पहिला हादरा बसलाय, पहिला दणका बसलाय. दिवाळे संघाला चांगली फलंदाजी करत होता, परंतु इथं क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला. नवीन फलंदाज पुन्हा ऐकतोय नयन. एक नयन बाद होऊन परततोय. 1 डाऊनला परत नयन येतोय, पाहूया. 15 धावा धावफलकावर, एक फलंदाज बाद. पाहतोय आपण हा रोमांचिक सामना होताना दिसतोय, कारण इथं विकेट आणि डॉट पडल्यानंतर प्रेशर येणार फलंदाजावर. तो प्रेशर येतोय का दिवाळे संघाच्या फलंदाजावर हे पाहायला लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा भागेश सुरते आपल्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन. सुरेख फटका मात्र फसला आहे. जेल आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक. आणि इथं पहा, ही जेल धरणीला दान केली आहे. काय म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकाला. लॉलीपॉप जेल होती, परंतु चेंडूवर नजर नव्हती आणि त्यामुळे ही जेल धरणीला दान झाली आणि चौकार गेला आहे. डीजे थँक्यू डीजे हिमांशू. काय हे काय घडलं पहा. ही जर जेल घेतली असती, चेंडू डॉट, विकेट गेला असता, प्रेशर असता दिवाळे संघावर. मात्र चौकार बोनस मिळालाय. 4 धाब्याने धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. 9 धाबांची गरज. 10 सुरेख चेंडू.
8 चेंडू 10 धाबांची गरज. पहा, हा क्रिकेट आहे. जर ती झेल घेतली असती तर नक्कीच प्रेशरमध्ये असता इथं दिवाळे संघ, परंतु चुकीला माफी नाही. सुरेख गोलंदाजी. पहा, पुन्हा एकदा चेंडू डॉट होतोय. 7 चेंडू 10 धाबांची गरज. काय लाजबाब गोलंदाजी केली आहे. पहा, भागेश सुरते या गोलंदाजांनी जरी 2 चौके आले असले तरी बाकीचे 3 चेंडू डॉट केले आहेत आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट. षटक संपलो इथं. 19 वर 1 विकेट बाद. डीजे थँक्यू डीजे हिमांशू. नक्कीच हा गीत ऐकलंय आपण, दोस्तीचा हा गीत. नक्कीच आमच्या दिलदोस्ती दुनियादारीचा राजा माणूस सुजित भाई तांडेल यांचं आगमन झालेलं आहे. एक दमदार व्यक्तिमत्व. मंचकावर स्वागत असेल. आमचे स्नेही मित्र आहेत. पाहतोय आपण हा सामना रंगताना. गोलंदाजी काय केली आहे. शेवटचे 3 चेंडू डॉट केले तिथं भागेश सुरते या गोलंदाजांनी. नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण केली आहे. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी अभ्यात आता मात्र 10 धाबा. 6 चेंडू 10 धाबा. काय सामना रंगतोय. फलंदाज आहे मागच्या सामन्याचा सामनावीर विकी. तो एकाच चौकाराच्या साह्याने खेळतोय. गोलंदाज यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय पागोडे एंड कडून. पाहूया पहिला चेंडू. 6 चेंडू 10 धाबा विकी साठी. फटका फसलाय आणि इथं विकेट मात्र पडलाय. तोच फिल्डर ज्याने मगाशी कॅच टाकली बाउंड्रीवर आणि त्याच खेळाडूची झेल मात्र इथं टिपली गेली आहे. थँक्यू व्हेरी मच. डीजे हिमांशूच्या माध्यमातून आपण सुंदर सुंदर संगीत ऐकत आहात. नक्कीच हा फटका बसला आणि तो फटका फसला आणि झेल घेतली आहे यश पाटील या गोलंदाजांनी स्वतः फॉलो थ्रो मध्ये. जोच क्षेत्ररक्षक सीमारेषेवर होता लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षकांनी झेल टाकली. तो चुकी होती परंतु त्याच्या गोलंदाजीवर स्वतः झेल टिपली आहे. 5 चेंडू 10 धाबा. नवीन आलेला फलंदाज असेल कणकेश. दिवाळे संघाचा हा कणकेश आणि नयन अशी जोडी मैदानात असेल. 5 चेंडू 10 धाबा. पाहूया हा समीकरण सुटेल कसं दिवाळे संघाचा. थोडासा प्रेशर मध्ये दिवाळे संघ पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण निहाळतोय पाहतोय. उरलेले 5 चेंडू विजयासाठी 10 धाबा. यश पाटील. सुरेख फटका क्लासिक फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. एक धाव घेतली जाते. दुसरी धावाचा कॉल असेल आणि दोन्ही धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये पाहतोय आपण. नक्कीच सेन्सेबल क्रिकेट की जिथं फटका बसत नसेल तिथं सिंगल डबल रोटेट करणं गरजेचं आहे. डॉट चेंडू हा प्रेशर फलंदाजावर होतो. नक्कीच उरलेले आता 4 चेंडू 8 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग. तो भाई दिल थाम के बैठी है. लो स्कोर हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते का. लो स्कोर हाय व्होल्टेज मॅच. 4 चेंडू 8 धाबा.
यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, समोर असणारा फलंदाज कनकेश. काय सामना रंगलाय पहा. यश पाटील पुन्हा एकदा पुढचा चेंडू कणकेशसाठी. हा मोठा फटका आहे की जेल आहे? जेल फसलाय फटका, जेल घेतली जाते. पहा इथं तिसरा फलंदाज बाद होतोय डीजे. धन्यवाद डीजे हिमांशू. आणि आमचे मित्र रोशन ठाकूर सुद्धा मंचकावर उपस्थित आहेत. पूर्ण मैदानाचा पाहणी करणारे आमचे रोशन ठाकूर कुठे कुठे काय काय स्टॉल लागलेत, सोरती किती आहेत, कोणची सोरत लुटली ते सगळं पाहत असतात आमचे रोशन ठाकूर. तर नक्कीच आपण इथं कोणाची सोरत लुटते ही पाहायला मिळणार आहे. वाघील वाडा की दिवाले हे दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आणि शेवटचे 3 चेंडू 8 धाबा. पाहूया काय होतोय, काय घडतोय. यश पाटील, आहा काय असेल हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर येतोय, पण त्यांचा इशारा येतोय. खराब चेंडू. वाईटला रिव्ह्यू नाही आहे सर. नक्कीच हा चेंडू खराब चेंडू. अबांतर धावसंख्येत भर धावसंख्या होतीये 22. आता विजयासाठी हव्यात 7 धाबा. 3 चेंडू 7 धाबा. एखादा चौकार जर आला या चेंडूवर तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. पाहावं लागेल काय होईल. यश पाटील, सोरेक फटका हेलिकॉप्टर उडवलाय पण खाली उडवलाय. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावचा कॉल असेल. पाहूया धावचीची संधी काय असेल. नक्कीच इथं नक्कीच सूरज पाटील म्हणतोय की कव्हर नाहीये, मी मारू कसं. आणखी 2 धाबा जातील आणि ह्या 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पहा लो स्कोर हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते आपल्याला. दिवाले विपक्ष वाघीलवाडा या 2 संघांमध्ये 28 धाबाकडून 29 धाबांचं आव्हान ठेवलं होतं 3 षटकामध्ये. परंतु आता 2 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 5 धाबा. म्हणजे ह्या चेंडूवर कमीत कमी 2 ते 3 धाबा येणं गरजेचं आहे किंवा चौकार. पाहूया यश पाटील फलंदाज असेल. निशांत फटका मारलाय. पाहूया हवेत आहे, जेल आहे, जेल घेतली जाते फॉलोथ्रो मध्ये. आणि इथं मात्र निशांतची केली संपुष्टात येते. बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. थँक्यू डीजे हिमांशू. सुंदर आपण गीत ऐकत आहात डीजेच्या माध्यमातून. आणि इथं मात्र हाय व्होल्टेज मॅच. मी मगाशीच म्हटलं की जास्त करून लो स्कोर असतो ना तेव्हा ती हाय व्होल्टेज मॅच होते. कारण आपण जातो इझी आहे म्हणून घ्यायला, पण ती इझी होते नंतर लेझी आणि मग ती हाय होते. अशा प्रकारे आता 1 चेंडू 5 धाबा. षटकाराची गरज आहे. नवीन गेलेला फलंदाज कुणाल. पाहूया यश पाटील संकटमोचन ठरतोय आपल्या संघासाठी का, की संकटमोचन सरेल फलंदाज कुणाल. कोण होणार या मॅचचा हिरो, यश की कुणाल. यश पाटील राईट मोर द विकेट. हा फटका मारलाय.